हादरवणारी ही दृश्य आहेत मुंबई लोकलमध्ये घडलेल्या थरारक घटनेची। मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमध्ये दिवसा ढवळ्या मर्डर झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। चर्चगेट नालासोपारा फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात 22 वर्षीय मयंक लोहार याच्यावर सहप्रवाशाने चाकूने हल्ला केला। यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। पावसामुळे दरवाजा बंद करण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला आणि थेट मृत्यूमध्ये या वादाचं रूपांतर झालं। लोकल ट्रेनमधील समोर आलेला धक्कादायक व्हिडिओ आधी पहा। बावीस वर्षीय मयंक लोहार हा विरारचा रहिवासी। अंधेरी येथील एका कंपनीत तो काम करायचा। मंगळवारी काम आटपून परतत असताना त्यानं चर्चगेट नालासोपारा फास्ट लोकल पकडली। मुसळधार पावसामुळे ट्रेनच्या आत पाणी येत असल्यानं त्यानं सहप्रवाशाला दरवाजा बंद करायला सांगितला। याच किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की त्या सहप्रवाशानं थेट चाकू बाहेर काढला आणि मयंकच्या पोटात खुपसला। ट्रेनमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। प्रवासी घाबरले होते। जखमी मयंकला प्रवाशांनी रेल्वेच्या वैद्यकीय कक्षात नेलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। आरोपी बोरिवली स्टेशन यायच्या आधीच चालत्या ट्रेनमधून उडी मारून फरार झाला। दरम्यान मयंकच्या घरच्यांनी या घटनेनंतर केलेला आक्रोशही एकदा पहा। स्थानिक रहिवासी मयंक बद्दल नेमका काय म्हणाला तेही एकदा ऐका। हमारे बाजू की बिल्डिंग में रहता था, वो बाजू की विंग में रहता था। वो लड़का किसी भी तरह का किसी लेना देना नहीं था वो, और यंगेस्ट लड़का था और स्मार्ट लड़का था। 21 साल का लड़का था, मयंक लोहार उसका नाम था। बहुत बड़ी घटना हुई है। कितना साल से यहाँ पे रह रहा था? घर में कौन कौन मेंबर है? वो उसके 3 भाई है और एक बहन है। दरम्यान फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे।